या. काय अण्णा, कसं काय येणं केलं? तुझ्याशिवाय करमता काय? अच्छा, मग बोझा बिस्तारा घेऊन इथेच या ना राहायला, नाहीतर मला घेऊन जा. जाणार, घेऊन जाणार. कुठे? उद्या सकाळी तुका माझ्या वांगडा येऊचा. वाड्यावर नेणार आहात? होय, तुका हाताक धरून घरात घेऊन जाईल. पाणी आणतस? हो, आणते. अण्णांना पण आताच यायचं होतं. नेमकं तिकीट पण तिथेच पडलं. बहुतेक अण्णांनी बघितलं नसेल ते. उद्याचा फक्त एक दिवस, मग सुटेल मी या जाळ्यातून. अण्णा, पाणी. अरे, इथे पडलंय पाकिट. कुठेही काही पडलेलं असतं. पाणी. द्या. नाव काय तुमचा? कुमुदिनी यांनी ठेवलंय. आणि माहेरचा? शेवंता. अण्णा, तुमच्यासाठीच मी लाडू घेऊन येत होते. घ्या. चांगले झालं. तुमच्यासाठीच केले. किती करशील माझ्यासाठी? तुम्ही पण केवढं करता माझ्यासाठी? अजून लय करूचा. हा कधीपर्यंत करणार? जीव जाईपर्यंत. असं नाही बोलायचं. मरतील माझे दुश्मन. तुझ्यासाठी जगूचा लागत ना. लवकर लाडू संपवा अण्णा, नाही तर घरी जायला उशीर होईल. आज रात्रभर लाडू खाणार. संपले लाडू, संपले. नीलिमा, फक्त स्टेशन वरून त्या ठिकाणी सोडायची व्यवस्था कर. हो हो, अगं तू स्वतः जाऊन सोड असं मी म्हटलेलं नाहीये. हो हो, हे बघ, मी घर मालकांशी बोलून ठेवलेलं आहे. त्या मुंबईला कधीच आलेलं नाहीये म्हणून म्हणतोय, कळलं का? हो,
एकदा त्या इथून तिकडे पोहोचल्या की इथे काय परिस्थिती आहे ते बघतो आणि मग निघतो. हा काय बोललो? नाही 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 नाही, बघतो आणि येतो. हो हो हो, तू काळजी करू नकोस ग. हो हे बघ, कोणालाही संशय आलेला नाहीये. मी सावधगिरी बाळगतोय, कळलं का? हा बरं, ठेवतो मी आता. हा हा, अगं हो, नंतर कॉल करतो. हो हा हा. मी काय बोलते ते कळलंय ना? होय तर होय. कोणाला निरोप देशील? माधवाक अरे हळू बोल. माधवाक निरोप देते. हा, कोणालाही कळता कामा नाही. हा, आणि अण्णांना कळलं ना तर उगाच त्याला त्रास देतील. होय तर उगाच त्याका त्रास नको ना. त्याला सांग इथे फिरकू नकोस. उगाच अण्णांना कळलं तर मी गेल्यावर त्याला त्रास नको. मी देते, निरोप देते त्याका. अण्णा, काय गो, कोण इला होता? कोण नाही का? झाली झोप? हा, बरं जा, आवरून घ्या. सोंट्या, या सोंट्या. हाय सर ये. माका हा का मारित होतस तू? हा नाही, तुझा आणि तुझ्या बापाशीचा नाव याकत असा ना. हाय सर ये. काय गो, असा काय बोलतोस तू माका? हा मग ऐकून ना ऐकल्यावर का काय करतं? ता जरा केस माझ्या कानावर इले होते ना, म्हणून जरा ऐकू का. होय, मग डोक्यावर एवढे केस असत, मग डोक्या कसा चलता? चांगलो चांगलो प्रश्न असा सरिता. हा, विचार करते मी याच्यावर. हा करा कर. पण माका आधी सांग, हाय सर काय करी होतस? काय आता खय उभोसस? ता आपला मी हैसून असो जात होते. मी हैसून असो. हा, खळ्यात ना खैस जाय होत? ता जरा काम होतं गो या. हा, बाहेरचा रस्तो नव्हतो, घरात ना जाणार होत. अगो, घरातून कसं काय जाणार? काय तू आपला बोलतस? हा, मग एक खरा खरा सांग, किती इलं होतस? अगो आपलं असंच इलं होतं मी. हा, असंच. हा, असोच. होय. थांब, तू जोपर्यंत खरा सांगणच नाही ना, अण्णांकाच बोलवतय. थांब आणि सांगता या चोंट्या ना 10 वेळा घरात वाकून बघी होतं म्हणून. गो 10 वेळा काय, 3-4 वेळाच माती खाल्ले. सांग, किती इलं होतं सर? ता माधवाकडे जरा काम होता माझा. कसला रे काम? ता होता गो जरासा. हा, आता सांगतस? तू जोपर्यंत सांगणच नाही ना, तोपर्यंत माधव भाऊजीकडे जावकच देवचाय. नाही तर वर बसलेत माधव भाऊजी. गो असं काय करतस? हा, बोला ना जरा माधवा. मगे सांगते तुका मी काय काम आता. हा, आधी काय तसा
अगं असा काय करतेस? मगे सांगितले बोलले ना तुका. हा मग सोंट्या काय रे बरोबर असस ना? इकडची वाट कशी चुकलं? इलो माधव भाऊजींका भेटू होय काय? अरे पण माधव ना अशा घराकडे. छाया येत आहे मी. ह्याचा काय झाला? इलो काय गेलो काय? काय गो सरिता? सुटलो तावडीत ना. हा काय ना तुम्ही पण ना नको तेव्हा येऊन घोळ घातलास. ह्याचा काय काम होतं सोंट्याकडे? काय बाई तरी करतात. बोल. काका सगळी व्यवस्था झालेली आहे. राहायचं काय केलंय? उत्तम व्यवस्था आहे. आमच्या सोसायटीच्या बाजूच्याच सोसायटीत एक फ्लॅट आहे. लहान आहे पण मॅनेज होईल. आणि नोकरीचं काय केलं? निलिमाची एक मावशी आहे, तिची एक छोटीशी कंपनी आहे. मी त्यांना रिक्वेस्ट केली होती, त्याही तयार झाल्यात. तर दुसरा जॉब लागेपर्यंत ही नोकरी करायला हरकत नाही, करतील त्या. उत्तम. आणि सुषमाचं काय? तिला कधी नेणार? तिचं वर्ष आता संपत आलेलंच आहे. वर्ष संपल्यानंतर इथून दाखला काढून तिथल्या एखाद्या चांगल्या शाळेत ॲडमिशन करून देईन. माधव, किती गुणी आणि हुशार आहेस तू. सगळी व्यवस्था अगदी चोख आहे. तुझ्यावर एखादं काम सोपवलं ना, तोगळी व्यवस्थित पार पाडशील. काका माझ्या परीने जेवढं जमतंय तेवढं मी केलंय. बर, हे घे. हे काय? अरे सगळा खर्च तूच उचलणार? घे. नाही नाही नाही, नको. असं कसं? अरे निदान फूल नाही फुलाची पाकळी म्हणून तर ठेव. अरे थोडं पुण्य आम्हाला तरी मिळू दे. घे, नाहीतर मी बोलणार नाही तुझ्याशी. घे. बरं. हो हो. हा बरं काका, मी पाटणकर बाईंना सगळी माहिती देऊन येतो. हो, त्यांना सगळं व्यवस्थित समजावून सांग. हो. त्या मुंबईला फारशा कधी गेलेल्या नाहीत. व्यवस्थित सगळं सांग त्यांना. हो हो. बरं काका, उद्याचा दिवस जरा सांभाळून घ्या. उद्या सकाळचीच गाडी आहे. अण्णांना तिकडे फिरकू देऊ नका, नाहीतर सगळी केलेली मेहनत फुकट जायची. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, अण्णांना जर या प्लॅनबद्दल कळलं ना, तर मग पुन्हा पाटणकर बाईंना या गावातून बाहेर पडताच येणार नाही. तू निर्धास्त राहा, मी सगळं सांभाळून घेतो. हा ना, येतो मी. या काय भांडी किती गोणीक भरतस? कसली आवरावर? नाही काही नाही अण्णा, अहो धूळ खूप झाली होती ना, आणि आता घरात एकटीच असते की नाही मी, मग कशाला लागतात एवढी भांडी, म्हणून म्हटलं जरा बांधून ठेवावीत, नाहीतर कोणाला तरी देऊन टाकते, म्हणजे 4 पैसे मिळतील. कशाक वय पैसे? हो असं कसं अण्णा, अहो घरात एकटी असली तरी खर्च हा असतोच ना. शिवाय सुषमाचंही शिक्षण आहे, तिलाही पैसे पाठवायचे असतात, आणि खर्च काय वाढत जाईल, म्हणून म्हटलं की व्यवस्था करून ठेवायला हवी. घे. अण्णा कशाला, मी करते ना व्यवस्था. अजून वेळ घे. तुझ्यासाठीच तर घेऊन येते. घे. अण्णा एक काम कराल, ही भांडी जरा आत नेऊन ठेवा ना. आपल्याला बाहेर जायचंय की नाही, तोवर मी आवरते. हा आलेच. हा
हे सगळं अण्णा? ही रेती, या विटा, हे सगळं दाखवण्याकरता आणलं का मला? नीट बघ काय चाललेलं असा. घर बांधतायत, पण कुणाचं तरी घर बांधताना आपण का पाहायचं? दुसऱ्याचं नाही हा, तुझ्यासाठी घर बांधलं जाता. घर नाही बंगलो. माझ्यासाठी? वय हो, काय सांगताय? तुका दिलेले शब्द मी पूर्ण करणार. आणि कोण कोण राहणार इथे? फक्त तू. मी एकटीच? मग कशाला हवाय हा बंगला? मी माझ्या घरीच बरी. जी व्यक्ती माझ्यासाठी एवढा खटाटोप करते ती नको का बंगल्यात? मी काय जाणार असं पावला आपोआप तुझ्याकडेच वळतील. अण्णा, किती चांगले आहात हो तुम्ही. केवढं करता माझ्यासाठी. तू फक्त सांग कसा वया तुका घर? तुका वाड्यात येऊचा होता ना, वाड्यासारखं बांधतंय घर. नको, मला वाड्यापेक्षा मोठं घर हवं. म्हणजे असं मोठं अंगण असायला हवं, खूप सारी झाडं, खूप सारी फुलं. इथे ना, इथे आपण मस्त आबोलीचं झाड लावूया हा, आणि इथे इथे चाफा लावूया हा. इथे मध्यभागी ना तुळशी वृंदावन असायला हवं. असं दार उघडलं ना की इथे देवघर, मोठं माझघर असायला हवं. आणि अण्णा, मोठं झोपाळी असायला हवा ज्यावर आपण दोघंही बसू शकतो. आणि इथे स्वयंपाकघर. अण्णा, 10 खोल्या तरी हव्यात हा. 20 बांधू. आणि त्यातल्या एका खोलीत मस्त छपरी पलंग. हे माझं मुंबईला जाण्याचं तिकीट आहे. हो. बस थोडेच दिवस, मग सगळं काही नव्याने सुरू होणार आहे. मी माझ्या चुकांची सावली सुद्धा पडू देणार नाहीये माझ्या आयुष्यावर, माझ्या मुलीच्या भविष्यावर. माधव, हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालंय रे. अहो, काय करताय तुम्ही? त्या घरात आता निवांत राहायचा. तुका काय वयात तर सगळा मिळत. नोकर चाकर ठेवेल, तू फक्त राणीसारखा राहायचा. तुका काय वया, कसा वया तर करून घ्यायचा. कळला? अण्णा, तुम्ही घरचा रस्ता चुकताय. वाड्याचा रस्ता इथून आहे. तुझ्या घराकडेच येते.